आपण एक छोटी पण फार खोल अर्थाची गोष्ट आज ऐकूया. काही मानववंशशास्त्रज्ञ जंगलात माकडं पकडायची एक साधी युक्ती वापरतात. ते एक अरुंद तोंड असलेली जड अशी बाटली घेतात, तिचं तोंड उघडं ठेवतात आणि आत काही चणे शेंगदाणे टाकतात. माकड येतं, माकडाला चणे शेंगदाणे आवडतात, त्यामुळं तो आनंदानं आत हात घालतो आणि मग मूठ घट्ट पकडतो. पण बाटली जड असते आणि त्याचा हात बाहेर येत नाही. तो त्या बाटलीमध्ये अडकतो आणि ती बाटली जड असल्यामुळं माकडाला ती घेऊन पळून जाता येत नाही. मग मानवशास्त्रज्ञ येतात आणि ते माकड पकडलं जातं. आता विचार करा, ते माकड का अडकलं? त्या बाटलीमुळे? नाही. ते अडकलं कारण त्याला त्याची मूठ सोडवली नाही, त्या शेंगदाण्या चण्याच्या लोभापायी. फक्त ते शेंगदाणे सोडले असते तर ते क्षणात मोकळं झालं असतं. मंडळी, आपण सगळेच आज त्या माकडासारखे आहोत. आपलं वय वाढलंय, अनुभव वाढलेत, पण काही गोष्टी आपण अजूनही घट्ट पकडून बसलोय. कधी एखाद्याचं कटू बोलणं, कधी मुलांकडून न मिळालेली अपेक्षित वागणूक, कधी झालेलं आर्थिक नुकसान, कधी तुटलेली मैत्री, कधी न बोलून दाखवलेलं दुःख, हे सगळं आपण मनाच्या मुठीत घट्ट पकडलंय. आणि मग आपण म्हणतो, आता मन शांत का राहत नाही, आनंद का उरत नाही, झोप का लागत नाही, अस्वस्थपणा का वाटत राहतो? कारण जिथेही आपण जातो, आपला भूतकाळ आपल्यासोबत येतो. मंडळी, 2025 मध्ये जे झालं ते बदलता येणार नाही, पण 2026 कसं असणार आहे ते मात्र आपल्या हातात आहे. जर 2026 मध्ये हलकं मन, प्रसन्न मन, आनंदी मन हवं असेल तर 2025चा बोजा किंवा ओझं किंवा ती जी जड झालेली मूठ आहे ती सोडावी लागेल. ते ओझं खाली ठेवावं लागेल. आणि एक महत्वाचं, ते सोडणं म्हणजे हार मानणं नाही. सोडणं म्हणजे स्वतःला श्वास घेण्याची मुभा देणं, स्वतःला शांततेची भेट देणं. आज एक छोटा प्रयोग करून बघा. डोळे बंद करा. ज्या गोष्टी तुम्हाला सतावत आहे त्यांची आठवण मनात आणा आणि स्वतःला सांगा, हे माझं आयुष्य होतं, पण हे माझं भविष्य नाही. आणि हळूच हात उघडा, मन उघडा आणि सोडून द्या. क्षणात जाणवेल छातीतला जडपणा कमी झालाय. लक्षात ठेवा, आपण अडकलेलो नाही, आपण फक्त घट्ट धरून बसलो आहोत. आणि ज्या क्षणी आपण हे सगळं सोडून देतो त्या क्षणी आपण मुक्त होतो. स्वातंत्र्य हे मंडळी बाहेर नाही, ते आपल्या आतच दडलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा, तुमचा प्रतिसाद प्रतिक्रिया कमेंटच्या रूपानं कळू द्या. आणि तुम्ही जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.